हॅपी मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मी प्राध्यापक डॉक्टर सुहास शेरकर, सहाय्यक प्राध्यापक आणि मानसशास्त्र विभाग प्रमुख, शिवाजी महाविद्यालय हिंगोली. मी गेली 12 वर्षापासून अतिशय सुंदर छोट्या अशा शिवाजी महाविद्यालयामध्ये मी मानसशास्त्र विषय गेली 12 वर्षे झालं शिकवत आहे. तर विद्यार्थी मित्र, या व्हिडिओमध्ये आपण BA TYच्या विद्यार्थ्यांसाठी, BA थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी MCQ पेपर आपण कसा सोडवला पाहिजे, MCQ पेपर सोडवत असताना आपण काय काय काळजी घ्यायला पाहिजे, या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर BA थर्ड इयरचा जो आपला पेपर आहे, इंट्रोडक्शन टू काउन्सिलिंग, पेपर नंबर 12, त्यालाच मराठीमध्ये समुपदेशनाचा परिचय, हा 12वा पेपर आहे. 11वा ॲबनॉर्मल सायकोलॉजीचा पेपर आहे, ते जाधव सर पेपर शिकवत असतात. तर सेकंड पेपर म्हणजेच 12वा पेपर माझ्याकडे आहे, इंट्रोडक्शन टू काउन्सिलिंग, म्हणजे त्याला मराठीमध्ये समुपदेशनाचा परिचय असं म्हणत असतात. तर विद्यार्थी मित्र, MCQ सोडवत असताना आपण बऱ्याच वेळेस काही चुका करत असतो आणि त्या चुका आपल्याला फार मागात पडत असतात. म्हणून पेपर सोडवत असताना आपण अतिशय काळजीपूर्वक पेपर सोडवायला पाहिजे. येणाऱ्या 8 तारखेपासून आपली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची एक्झाम सुरुवात होणार आहे. तर त्यासाठी आपल्याला प्रत्येक विषय हा काळजीपूर्वक, केअरफुली वाचून आपल्याला सोडवता आला पाहिजे आणि MCQ सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं सोडवता आले पाहिजे. MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात, त्याला बहुपर्यायी क्वेश्चन्स असे दिलेले असतात. त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे पर्याय दिले जातात आणि त्यामधून आपल्याला प्रश्नाची उत्तरं शोधायची असतात. आणि हे सोडवत असताना काळजी महत्वाची घेतली तरच आपण परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीचे मार्क घेऊ शकतो. घाई गडबडीमध्ये किंवा अंदाजाने जर आपण मार्क घेण्याचा प्रयत्न केला किंवा अंदाजाने उत्तर लिहिण्याचा प्रयत्न केला तर चुकण्याची शक्यता असते. म्हणून जास्तीत जास्त आपला अभ्यास महत्वाचा असतो आणि अभ्यासाच्या जोरावर, नॉलेजच्या जोरावरच आपण आपला आत्मविश्वासाने MCQचा पेपर आपण सोडवू शकतो. तर विद्यार्थी मित्र, चला तर आपण पाहूया की MCQचे क्वेश्चन. हे सांगण्याची गरज नाही, डिपार्टमेंट ऑफ सायकोलॉजी, शिवाजी कॉलेज हिंगोली. तर आम्ही शिवाजी महाविद्यालय येथे मानसशास्त्र विषय शिकवत असतो. तर ही एक छोटीशी स्लाइड दाखवली मी तुम्हाला. आपला MCQ क्वेश्चन पेपर सोडवण्याच्या अगोदर किंवा व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर आपण जेव्हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतो, वेन वी फाइंड द आन्सर द क्वेश्चन, आपण जेव्हा एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा हा इथे मी सिम्बॉल दाखवलेला आहे की आपण जेव्हा कुठलाही प्रश्न सोडवत असतो तेव्हा अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे की जेणेकरून की एक एक पर्याय आपण वेगळा केला पाहिजे आणि एकदम क्लिक झालं की नाही हे उत्तर राईट आहे, असा लाल बल्ब जे लागलेला लाईट लागला पाहिजे, यस करेक्ट, दिस इज अ आन्सर ऑफ दिस क्वेश्चन, हा असं क्लिक झालं पाहिजे. म्हणजे आउट ऑफ बॉक्स जाऊन आपण थोडाफार विचार करायला पाहिजे. कारण की प्रश्न हा कन्फ्युजन विचारला जातो, आपल्याला सगळेच पर्याय बरोबर वाटायला लागतात. पण ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला असतो, केअरफुली ज्यांनी अभ्यास केलेला असतो, समजून अभ्यास केलेला असतो, त्यांची उत्तर करेक्ट येत असतात. म्हणून अभ्यास फार महत्वाचा आहे परीक्षेसाठी. म्हणून प्रश्न सोडवत असताना सुद्धा आपल्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चौकस बुद्धीनं आपण विचार केला पाहिजे आणि फायनल करत असताना उत्तर आपण जेव्हा क्लिक करतो किंवा ऑनलाईन करत असताना क्लिक करत असतो ABCD अशा 4 ऑप्शन पैकी एकावर, तर ऑफलाईनसाठी आपण गोल राऊंड बॉल ब्लॅक पेनने आपण गोल करत असतो. तर ते करत असताना आपल्या डोक्यामध्ये सर्वांगाने विचार केला पाहिजे आणि फायनल आपलं उत्तर केलं पाहिजे, तेही वेळेमध्ये. नाही तर एकाच प्रश्नाला आपण 4-4 मिनिटं जर लावत बसलो तर तेही योग्य राहणार नाही. म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त विचार करून क्लिक झालं पाहिजे आणि त्याचं उत्तर करेक्ट आलं पाहिजे. हे स्लाइड पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. अशी भूमिका आपली पेपर सोडवताना असली पाहिजे. तर मग चला पाहूयात आपण एक एक प्रश्न की जेणेकरून की आपल्याला परीक्षेमध्ये कशी प्रश्न विचारले जातात त्याची काही उदाहरणं घेऊयात. एक लक्षात घ्या की या ठिकाणी मी जे तुम्हाला काही 20-25-20 क्वेश्चन दिलेले आहे, ते प्रश्न परीक्षेला येतीलच असं नाहीये, हे सुरुवातीला सांगून टाकतो. कारण की तुम्हाला पेपर कसा सोडवावा या संदर्भात पहिल्या 2 चॅप्टरवर मी 20 क्वेश्चन
सॅम्पल म्हणून, नमुना म्हणून तुमच्या समोर ठेवलेली आहे. तर इथं प्रश्न दिलेला आहे. पहिला नंबर 1, डॅशच्या समस्येचे आव्हान समुपदेशक स्वीकारत असतो. आणि ऑप्शन दिलेले 4. 1 समुपदेशक, बी प्रशिक्षक, सल्लार्थी, सी आणि डी मानसोपचारक किंवा मानसोपचार तज्ज्ञ या अर्थाने. 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि प्रश्न आहे डॅशच्या समस्येचे आव्हान समुपदेशक स्वीकारतो. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, समस्या कोणाला असते? सल्लार्थी व्यक्तीला. बरोबर आहे. समस्या ही समुपदेशकाला असती नाही, कारण समुपदेशक हा समस्या सोडवण्याचं काम करतो. म्हणून पहिला ए उत्तर आहे, बरोबर राहणार नाही. नंबर बी प्रशिक्षक हा ट्रेनर असतो. जो ट्रेनिंग देत असतो त्याची सुद्धा समस्या नसते. बरोबर आहे. आणि डी जो क्वेश्चन आहे तो आहे मानसोपचार तज्ञ. हे सुद्धा काय करतात? समस्या सोडवण्याचं काम करतात. तर मग पर्याय कोणता राहतो? सी, आणि ते म्हणजे सल्लार्थी. म्हणजेच सल्लार्थीच्या समस्येचे आव्हान समुपदेशक स्वीकारत असतो. म्हणून सी हे उत्तर तुमच्या या पहिल्या प्रश्नाचे. अशा पद्धतीनं एक एक पर्याय वेगळा करत आपल्याला समस्येचं उत्तर शोधायचं असतं आणि प्रश्नाचे उत्तर द्यायची असतात. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेणं महत्वाचं आहे. हे पहिला क्वेश्चन झाला. दुसरा क्वेश्चन, समुपदेशक आणि सल्लार्थी यांच्या संभाषणाचा मुख्य विषय काय आहे? समुपदेशक आणि सल्लार्थी यांचा संभाषणाचा मुख्य उद्देश काय आहे? प्रमुख विषय काय आहे? हा इथं महत्वाचा असतो. तर पहिला ए ऑप्शन दिलेला आहे, वर्तन समस्या व उपाययोजना, रिसर्च संशोधन, पुनर्वसन, मुलाखत. तर इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट की प्रमुख विषय विचारलेला आहे. जरी समुपदेशनामध्ये संशोधन केलेलं असलं, पुनर्वसन केलं जातं, मुलाखत घेतल्या जातात, पण समुपदेशक आणि सल्लार्थी यांच्या संभाषणाचा सगळ्यात महत्वाचा जर विषय कोणता असेल ते म्हणजे बिहेवियर प्रॉब्लेम व इम्प्लिमेंटेशन, ज्याला उपाययोजना म्हणतात. म्हणून तुमच्या 2 या प्रश्नाचं उत्तर वर्तन समस्या व उपाययोजना म्हणजेच नंबर ए हे तुमचं करेक्ट आन्सर असलं गरजेचं आहे. कारण की संभाषण करत असताना सगळ्यात महत्वाचा समुपदेशनाचा विषय काय आहे की जेव्हा नीडी पर्सन किंवा गरजू व्यक्ती जेव्हा काउन्सिलरकडे येत असतो तेव्हा बिहेवियरल समस्या असतात, वर्तनिक समस्या असतात, त्याच्या वर्तनामध्ये समस्या निर्माण झालेल्या असतात आणि ती समस्या त्याला सोडवायची असते. म्हणून क्लायंट जेव्हा समुपदेशकाकडे जातो तेव्हा समुपदेशक त्याची वर्तन समस्या, त्याचं बिहेवियर, अगोदरचं बिहेवियर, नंतरचं बिहेवियर काय आहे हे शोधून त्याच्यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे आहे ए म्हणजे वर्तन समस्या व उपाययोजना हा या प्रश्नाचं उत्तर आहे. तर नंबर 3 क्वेश्चन, समुपदेशन संभाषणामध्ये किती व्यक्तीचा समावेश होतो? समुपदेशन संभाषणामध्ये किती व्यक्तीचा समावेश होतो? तर याच्यामध्ये 2 हे उत्तर करेक्ट आहे. बी 3 ऑप्शन दिलेला आहे, सी 4 दिलेला आहे आणि डी 1 दिलेला आहे. तर 2 हे उत्तर तुमचं करेक्ट आहे आणि तुम्हाला याचं 2 हे उत्तर करेक्ट कसं आहे तर याचं स्पष्टीकरण सुद्धा आहे. कारण समुपदेशकाकडे जेव्हा सल्लार्थी व्यक्ती येतो तो 1 असतो आणि काउन्सिलर हा 2 असतो. म्हणून संभाषण करत असताना समुपदेशक त्यामध्ये 2 व्यक्तींचा समावेश असतो. एक म्हणजे 2 घटक त्याला म्हणू शकतो किंवा 2 व्यक्ती अशा अर्थाने सुद्धा वापरले जातात. त्याच्यामध्ये 2 सल्लार्थी आणि काउन्सिलर, म्हणून ते उत्तर 2 आहे. या गोष्टी आपल्याला लक्षात घेणं महत्वाचं आहे. 3 नाही, 4 नाही, 1 सुद्धा नाही, म्हणून 2 व्यक्तीचा समावेश असतो. मग सल्लार्थी हे 2 पेक्षा जास्त असू शकतात, पण प्रामुख्यानं काउन्सिलर आणि सल्लार्थी. मग सल्लार्थी अनेक प्रकारचे असू शकतात, 4 असू शकतात, 5 असू शकतात, काही असू शकतात, पण इथं प्रामुख्याने समुपदेशन संभाषणामध्ये 2 व्यक्ती महत्वाचे असतात, ते म्हणजे सल्लार्थी आणि काउन्सिलर. म्हणून या प्रश्नाचं उत्तर समुपदेशन आहे. असे छोटे छोटे प्रश्न आणि त्या प्रश्नाचं 2 हे उत्तर का आहे याचं उत्तर जेव्हा येतं तेव्हा तुमचं करेक्ट उत्तर येतं. अंदाजाने जर आपण 4 मारलं तर 4 उत्तर होऊ शकत नाही, कारण की समुपदेशनामध्ये 2च गोष्टी महत्वाच्या असतात, ते समुपदेशक आणि सल्लार्थी. म्हणून 2 हे उत्तर बरोबर आहे. 4था क्वेश्चन, लाभार्थी जेव्हा स्वतःच्या भूतकाळातील किंवा वर्तमान काळातील भावना, अभिव्यक्ती व इच्छा समुपदेशकावर प्रेक्षेपित करतो
तेव्हा त्याला काय म्हणतात, डॅश डॅश काय म्हणतात, हा प्रश्न विचारला. म्हणजे सल्लार्थी जेव्हा समुपदेशकाकडे येत असतो, तेव्हा सल्लार्थी स्वतःच्या भूतकाळातील, म्हणजे अगोदर घडलेल्या घटना किंवा वर्तमान काळातील भावना, अभिव्यक्ती व इच्छा समुपदेशकावर प्रक्षेपित करतो. म्हणजे सांगत असतो, जेव्हा गोष्टी करत असताना, काउन्सिलिंग करत असताना ह्या सगळ्या गोष्टी काय करत असतो, काउन्सिलरला सांगत असतो. मग त्याच्या अंतर्मनात दडलेल्या ज्या काही भावना असतील, इच्छा असतील, आकांक्षा असतील, काही असतील, अभिव्यक्ती व इच्छा तो समुपदेशकावर प्रक्षेपित करत असतो. म्हणजे तो सांगत असतो, प्रक्षेपित करत असतो. तर ही प्रक्रिया करत असताना त्याला काय म्हणतात, त्याच्यात ऑप्शन दिलेले आहेत. ए संप्रेषण, अध्ययन, भावना व चिंता. बरोबर आहे. याच्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर याच्यामध्ये बाकीचे ए जर ऑप्शन सोडलं, अध्ययन म्हणजे लर्निंग, इथं तो लर्निंग करत नसतो. शिकणं ही वेगळी प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे. म्हणून अध्ययन हे उत्तर नाहीये. सी नंबर जी भावना आहेत, कारण भावना वरच आहेत, तर भावना व्यक्त करतो म्हणजे भावना सुद्धा उत्तर नाहीये. आणि चिंता, चिंता सुद्धा हे उत्तर इथं असू शकत नाही. तर संप्रेषण म्हणजे ते कम्युनिकेशन करत असतो, आपल्या भावना, आपल्या इच्छा काउन्सिलर समोर प्रक्षेपित करत असतो, सांगत असतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे ए संप्रेषण हे आहे. नंतर 5वा क्वेश्चन, बटलर यांच्या मते समुपदेशन प्रक्रियेची तांत्रिकदृष्ट्या किती भागात विभागणी केलेली आहे? सगळ्यात महत्वाची गोष्ट की बटलर एक काउन्सिलिंगचे अभ्यासक आहेत, की यांनी समुपदेशन प्रक्रियेसाठी तांत्रिकदृष्ट्या त्यांनी 2 घटकामध्ये किती विभागणी केलेली असा प्रश्न विचारलेला आहे. आणि त्याचं उत्तर आहे 2. नंबर 1 चं उत्तर तुम्हाला ग्रीनमध्ये दाखवलेलं आहे. म्हणून ते उत्तर तुमचं 2 नंबर ए चं उत्तर बरोबर आहे. कारण की तिन्ही उत्तरापेक्षा एक हायलाइट केलेलं आहे, म्हणजे ते तुमच्या सगळ्या पीपीटीमध्ये उत्तरं तुमची असणार आहेत. म्हणून 2 हे उत्तर आहे. 3, 4 सॉरी 4 हे घटक डबल झालेले आहेत. 5 हा या अर्थाने तुम्ही घेऊ शकता. पण याची 2 भागामध्ये डिवायडेशन बटलर यांनी केलेले आहे समुपदेशन प्रक्रियेचं. तर मग त्या 2 भागामध्ये डिवायडेशन केलेलं, तर ते 2 भाग कोणते आहे हे आपल्याला इथं निश्चित माहीत असणं आवश्यक आहे. तरच आपला मायक्रो अभ्यास होतो आणि 2 नेमकं काय आहे हे जेव्हा कळतं, तेव्हा तुमचं करेक्ट उत्तर येत असतं. म्हणून समुपदेशन प्रक्रियेची तांत्रिकदृष्ट्या 2 भागात विभागणी केलेली आहे. मग ती 2 भाग कोणते? तर ह्या 5व्या प्रश्नाचं उत्तर हे ए हे उत्तर बरोबर. ते 2 भाग कोणते? त्या पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला पाहायचे. तर बटलर यांनी समुपदेशनाच्या पहिल्या भागात व्यक्तीच्या कोणत्या घटकावर भर दिलेला आहे? तर इथं तुम्हाला पाठीमागची स्लाइड आणि आत्ताची स्लाइड यामध्ये तुम्हाला लक्षात येऊन जाईल, की बटलर यांनी समुपदेशनाच्या पहिल्या भागात कोणत्या घटकावर विशेष भर दिलेला आहे? तर बटलर यांनी सामाजिक, वैयक्तिक आणि भावनिक ह्या 3 घटकांवर विशेष भर दिलेला आहे पहिल्या भागामध्ये. सामाजिक, वैयक्तिक आणि भावनिक. इमोशनल असतील, इंडिव्हिज्युअल असतील, सोशल असतील, ह्या प्राथमिक समस्या ज्या आहेत, त्या समस्येचं उपाययोजना करण्याचं काम बटलर यांनी पहिल्या भागामध्ये केलेलं आहे. म्हणून आणि डी जो ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला, वरीलपैकी सर्व, म्हणजे सामाजिकवर फोकस केलेला आहे, वैयक्तिकवर केलेलं आहे आणि भावनिकतेवर केलेलं आहे. म्हणून डी वरीलपैकी सर्व हे उत्तर इथं महत्वाचं आहे. ए बी सी डी, कारण तिन्ही आहेत आणि म्हणून डी मध्ये ऑप्शन दुसरीला नाहीये. तर वरीलपैकी सर्व हे उत्तर तुमचं या स्लाइडचं होऊ शकतं, किंवा याचं उत्तर बटलर यांनी हे 3 घटक सांगितले आहेत, सामाजिक, वैयक्तिक, भावनिक, वरीलपैकी सर्व हे उत्तर तुमचं बरोबर आहे. म्हणजे आपल्याला एखाद्या प्रश्न सोडवत असताना बाकीच्याही घटकाचं आपल्याला नॉलेज असणं आवश्यक असतं, त्याचा अभ्यास असणं आवश्यक असतो. तरच आपल्याला ते उत्तर 100% शुअरली आपण ते उत्तर करेक्ट करू शकतो. का? कारण की आपल्याला बाकीचे घटक हे दुसऱ्या घटकाशी संबंधित असतात हे आपल्याला लक्षात येतं आणि म्हणून आपलं उत्तर हे करेक्ट येऊ शकतं. म्हणून असा आपल्या तार्किक लॉजिकली आपण विचार करावा लागत असतो, लॉजिक लावावं लागत असतं, हा वेगवेगळे घटक करावे लागतात आणि उत्तर येण्याची पॉसिबिलिटी वाढवावं लागत असते. एक एक घटक बाहेर काढला की आपली उत्तर येण्याची पॉसिबिलिटी वाढत असते. जसं की फॉर एक्झाम्पल समजा 2 पर्याय 100% आपण बाहेर काढले, राहतात 2 पर्याय. मग 2 पर्यायापैकी
निश्चितपणे थोडं कन्फ्युजन झालं तर आपलं प्रश्नाचं उत्तर येऊ शकतं, पण ते लॉजिकली आपण पॉसिबिलिटी वाढवण्याची शक्यता आपण इथं केली पाहिजे. बरोबर आहे. तर त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, बटलर यांनी समुपदेशनाच्या दुसऱ्या भागात कोणत्या घटकांवर भर दिलेला आहे? इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तीन प्रश्न एकाच प्रश्नातून तीन प्रश्न तयार झालेले आहेत, की बटलर या काउन्सलरनी सायकोलॉजिस्टनी समुपदेशनाच्या क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य, समुपदेशन प्रक्रियेत तांत्रिकदृष्ट्या दोन भागात विभागणी केली. तर पहिल्या भागामध्ये आपण सामाजिक, वैयक्तिक, भावनिक घटक बघितले. तर पुन्हा प्रश्न विचारलेला आहे, की समुपदेशनाच्या दुसऱ्या भागात कोणत्या घटकावर भर दिलेला आहे? तर यामध्ये दुसऱ्या घटकामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत. ए शैक्षणिक व व्यावसायिक, बी कौटुंबिक, सी सामाजिक आणि डी आर्थिक. बरोबर आहे. तर पहिल्या घटकामध्ये सामाजिक घटक आहे म्हणून पहिला सी हे उत्तर होऊ शकत नाही. कौटुंबिक म्हणजेच या अर्थानं वैयक्तिक घटक आहे, तोही अगोदर घेतलेला आहे. आणि आर्थिक त्यांनी काही उल्लेख केलेला नाही, म्हणून हे तिन्ही बी सी डी हे उत्तर त्याचे नाही आहेत. तर बटलर यांनी समुपदेशनाच्या दुसऱ्या भागात शैक्षणिक म्हणजे एज्युकेशनल व व्यावसायिक या घटकांवर विशेष भर दिलेला आहे, म्हणून तुमचं ए शैक्षणिक व व्यावसायिक हे उत्तर इथं बरोबर येतं. अशा प्रकारचे वेगवेगळे पर्याय आपण बाहेर काढायचे आणि त्याचं उत्तर आपल्याला इथं लिहायचं असतं, समजून घ्यायचं असतं. त्याचबरोबर 8वा प्रश्न आहे, डॅश डॅश ही एक मदतीची प्रक्रिया आहे. मदतीची प्रक्रिया म्हणजे हेल्पिंग प्रोसेस कशाची आहे? संभाषण, कम्युनिकेशन ही आहे का? ए. बी समुपदेशन, सी मुलाखत, डी संशोधन. ही मदतीची प्रक्रिया आहे म्हणजे हेल्पिंग प्रोसेस आहे. तर संभाषण हे केलंच जातं, मुलाखत इंटरव्ह्यू घेतला जातो, संशोधन केलं जातं, पण समुपदेशन ही एक मदतीची प्रक्रिया आहे. जेव्हा नीडी पर्सन, गरजू व्यक्ती जेव्हा काउन्सिलरकडे येत असतो, तेव्हा त्याच्या अंतर्मनामध्ये जे काही दडलेलं दुःख असतं, इच्छा, भावना दडलेल्या असतात, त्या बाहेर काढून त्याला त्याचं जीवन चांगल्या पद्धतीनं जगण्यासाठी मदत करण्याचं कार्य जर कोण करत असेल, तर समुपदेशक करत असतो. म्हणून संभाषण ही मदतीची प्रक्रिया नाहीये, मुलाखत ही प्रक्रिया नाहीये, संशोधन ही नाहीये, तर समुपदेशन ही एक मदतीची प्रक्रिया आहे. ही गोष्ट आपल्याला इथं लक्षात घेणं महत्वाचं आहे. कारण काउन्सिलिंग इज अ हेल्पिंग प्रोसेस म्हणतो, एक मदतीची प्रक्रिया आहे. म्हणून या अर्थानं समुपदेशन ही एक मदतीची प्रक्रिया आहे, म्हणून बी हे उत्तर तुमचं इथं करेक्ट आहे. 9वा प्रश्न आहे, समुपदेशनाचे पुढीलपैकी कोणते ध्येय नाही? पहा, प्रश्न विचारत असताना पेपर सेटर वेगळ्या पद्धतीनं तो कन्फ्यूज करण्यासाठी तुमचं नॉलेज चेक करण्याचा प्रयत्न करत असतात, की समुपदेशनाचे पुढीलपैकी कोणते ध्येय नाही. तर आपल्या डोक्यामध्ये येतं की समुपदेशनाचे ध्येय तर तिन्ही दिसायला लागलेत, पण प्रश्न काय विचारायला हा केअरफुली काळजीपूर्वक आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि अभ्यासलं पाहिजे, तरच आपलं करेक्ट उत्तर येऊ शकतं, अन्यथा आपली उत्तर चुकण्याची शक्यता जास्त असते. म्हणून समुपदेशनाचे पुढीलपैकी कोणते ध्येय नाही, नाही असं विचारलेलं आहे, नाही नाही असं विचारलेलं आहे. म्हणून नंबर 1 तत्कालीन ध्येय, दीर्घकालीन ध्येय, सी स्मार्ट ध्येय आणि प्रक्रिया ध्येय. तर आपल्याला माहित असलं पाहिजे की समुपदेशनाचे प्रामुख्यानं 3 ध्येय सांगितली जातात. त्याच्यामध्ये तत्कालीन ध्येय, दीर्घकालीन ध्येय, प्रक्रिया ध्येय आणि सी स्मार्ट ध्येय. आपलं दैनंदिन जीवन जगत असताना स्मार्ट ध्येय असलं पाहिजे. स्मार्ट हा शब्द वेगळ्या अर्थाने आहे, पण समुपदेशनाचा जेव्हा विचार करतो तेव्हा तत्कालीन ध्येय, दीर्घकालीन ध्येय, प्रक्रिया ध्येय समुपदेशनाची ध्येय आहेत. तर स्मार्ट ध्येय हे समुपदेशनाचं ध्येय नाही. म्हणून समुपदेशनाचे पुढीलपैकी कोणते ध्येय नाही, तर स्मार्ट ध्येय हे समुपदेशनाचं ध्येय नाही. तत्कालीन ध्येय, दीर्घकालीन ध्येय आणि प्रक्रिया ध्येय हे 3 समुपदेशनाची ध्येय आहेत. म्हणून सी हे तुमचं उत्तर इथं करेक्ट राहील. आणि अतिशय महत्वाचा प्रश्न असतो परीक्षेमध्ये, फाइंड द फाइंड ज्याला म्हणतो की आपण असंबंध शब्द ओळखा. फाइंड ऑडमॅन आउट ज्याला म्हणतो, की असंबंध ज्याचा संबंध नाही असा शब्द तुम्हाला ओळखायचा असतो. म्हणजे 3 घटक हे एका कॅटेगरी मधले जातात आणि एक जो घटक असतो तो वेगळ्या कॅटेगरीचा असतो आणि तोच आपला इथं शोधायचा असतो.
यामधून आपल्याला आपलं नॉलेज, त्या विषयाचा अभ्यास किती आहे हे सुद्धा चेक केला जातो. म्हणजे फाइंड ऑड मॅन आउट, ऑड शब्द आपल्याला ओळखायचा असतो. बरोबर आहे. जनरली समजा जर आपण विचार केला की फॉर एक्झाम्पलचं उदाहरण घेतलं की आपल्या दैनंदिन जीवनातलं की जे की समजण्यासाठी सोपं जाईल. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल आपण ए मध्ये सचिन तेंडुलकर, बी मध्ये विराट कोहली, सी मध्ये धोनी आणि डी मध्ये सानिया मिर्झा किंवा एपीजे अब्दुल कलाम असं आपण चौथ्या ऑप्शनमध्ये दिलं असं गरज आहे. इथं दिलेलं नाही, पण मी तुम्हाला उदाहरण समजण्यासाठी सांगतोय. तर पहिलं सचिन तेंडुलकर, दुसरा आहे विराट कोहली, तिसरा आहे महेंद्रसिंग धोनी आणि तिसरा आहे सानिया मिर्झा. बरोबर आहे. तर पहिले 3 जे आहेत हे क्रिकेटर आहेत आणि सानिया मिर्झा आहे लॉंग टेनिस खेळणारी प्लेयर आहे, म्हणून सानिया मिर्झा ही व्यक्ती वेगळी आहे. त्याच पद्धतीनं असंबंध शब्द ओळखत असताना, वेगळा शब्द ओळखत असताना एकाच कॅटेगरीचे 3 घटक असतात आणि दुसरे एक घटक हा वेगळा राहतो. म्हणजेच इसमें एक वर्ड जो है वो अलग रहता और 3 एक ही कैटेगरी के रहते. एक ही कैटेगरी को अलग करने का और एक फाइंड करने का, अलग करने का और उसका उत्तर वही तुम्हारा आता. म्हणजे त्यामध्ये पहिला दिलेला आहे की वर्तनाभिमुख समुपदेशन, विकासाभिमुख समुपदेशन, अस्तित्वाभिमुख समुपदेशन हे तीनही समुपदेशनाच्या ध्येयामधील वर्तन साध्यता बदल या घटकामधील आहेत, हे आपल्याला माहीत असणं आवश्यक असतं. वर्तनाभिमुख समुपदेशन, विकासाभिमुख समुपदेशन, अस्तित्वाभिमुख समुपदेशन समुपदेशनाशी संबंधित आहे. तर मुलाखत हा वेगळा घटक आहे, म्हणून असंबंध शब्द हा डी येईल. म्हणून तुम्हाला तुमच्या आन्सर शीटवर तुम्हाला डी असं राऊंड करायचे, गोल करायचे. डी च्या समोर तुम्हाला राऊंड केलं तर तुमचं उत्तर ते करेक्ट येऊ शकतं. त्यानंतर आहे 11वा प्रश्न. समुपदेशनाच्या 3 ध्येयाव्यतिरिक्त आणखी किती ध्येय सांगितलेली आहेत? बरोबर आहे. समुपदेशनाच्या 3 ध्येयाव्यतिरिक्त आणखी काही समुपदेशनाची ध्येय सांगितलेली आहेत. प्रमुख ध्येय जे 3 आपण बघितली अगोदरची, त्या व्यतिरिक्त आणखी काही महत्वाची ध्येय सांगितलेली आहेत. त्यामध्ये 6, B4, C2 ही गोष्ट महत्वाची आहे. बरोबर आहे. तर 8 असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर तुमचं इथं 8 हे ऑप्शन बरोबर आहे. समुपदेशनाचा अभ्यास करत असताना प्रमुख ध्येया व्यतिरिक्त आणखी तुम्हाला 8 ध्येय सांगितलेली आहे. ती 8 ध्येय कोणती हे तुम्ही शोधायचं, नोट्स काढायची. नोट्स काढून पहिले फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, 5वा, 6वा, 7वा, 8वा 8 घटक आपल्या काउन्सिलिंगच्या समुपदेशन मानसशास्त्र या पुस्तकामध्ये पवार सर आणि चौधरी सरांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्यामध्ये तिची 8ला 8 ध्येय दिलेली आहे आणि ती वाचली पाहिजे. ती 8ला 8 ध्येय तुमच्या डोक्यामध्ये असली पाहिजे. ती आपल्याला माहीत सुद्धा असली पाहिजे की नेमकी कोणती आहे. बरोबर आहे. म्हणून इथं 8 प्रश्न डी हे उत्तर बरोबर आहे. पण 8 ध्येय कोणती आहेत ते आपल्या पॉइंट आपल्या वहीमध्ये आपण काढून ठेवली पाहिजेत, जेणेकरून की ह्या प्रश्नाचं उत्तर 8 का आहे याचं उत्तर आपल्याला शोधता येतं. ठीक आहे. ओके. त्यानंतर आहे समुपदेशकाची खालीलपैकी कोणती व्यावसायिक मूल्ये आहेत? ज्याला प्रोफेशनल व्हॅल्यूज असं म्हणतात की समुपदेशन करत असताना काही मूल्ये असतात, प्रिन्सिपल्स असतात की जे की त्याचं अंमलबजावणी आपल्याला करावं लागत असते आणि अंमलबजावणी करत असताना आपल्याला काही गोष्टी पाळाव्या लागत असतात, जबाबदारी पाळावं लागत असते. काउन्सिलिंग करणं एवढं सोपं नाही की ते करत असताना एक नीतिमूल्ये असतात की त्या मूल्याचा वापर आपण करावा लागत असतो. काउन्सिलिंग ही कोणालाही करता येत नसते. तर समुपदेशकासाठी खालीपैकी कोणती व्यावसायिक मूल्ये आहेत? तर 1 नंबर दिलेला आहे ए. तर मला मराठीमध्ये तिथं अ दिलं जाईल. मी प्रत्येक ठिकाणी ते बी घेतलेले. ते अ, ब, क, ड असे ऑप्शन असतील मराठीमध्ये. तर इथं ए, समुपदेशक हा परवानाधारक असला पाहिजे, म्हणजे त्याच्याकडं समुपदेशन करण्याचं लायसन असलं पाहिजे. जसं डॉक्टरकडं लायसन असतं, वकिलांकडे लायसन असतं, तसं समुपदेशकाकडं काउन्सिलिंगचं लायसन असलं पाहिजे. नंबर 1 नैतिक मूल्य. नंबर 2 मानसशास्त्रातील पदव्युत्तर पदवी. मानसशास्त्रातील पदव्युत्तर पदवी म्हणजे तो मानसशास्त्रामध्ये पदवी बी ए ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पदव्युत्तर पदवी म्हणजे पीजी असला पाहिजे. त्याचं एम ए असलं पाहिजे.
कोणाचं? काउन्सलरचं. आणि त्याच्यामध्ये तो ट्रेनर असला पाहिजे, त्यानं विशिष्ट प्रकारची ट्रेनिंग घेतलेली पाहिजे. म्हणून त्याला मानसशास्त्रातील पदव्युत्तर पदवी ही गोष्ट इथं महत्वाची आहे. अधिस्वीकृती आणि विशेषीकरण म्हणजे त्याला अधिस्वीकृतपणे त्याला मान्यता असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन असलं पाहिजे, विशेषीकरण असलं पाहिजे. जसं की वेगवेगळ्या प्रकारची काउन्सिलिंग केली जाते. त्याच्यामध्ये चाइल्ड काउन्सिलिंग असेल, फॅमिली काउन्सिलिंग असेल, करिअर काउन्सिलिंग असेल, मॅरिटल काउन्सिलिंग असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे काउन्सिलिंगचे प्रकार असतात. त्याच पद्धतीनं तुमचं स्पेशलायझेशन कोणत्या घटकामध्ये आहे म्हणून त्याला आधी स्वीकृती असली पाहिजे, आधी मान्यता असलं पाहिजे आणि त्याला विशेष स्पेशलायझेशन तुमचं असलं पाहिजे. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेणं महत्वाचं आहे. म्हणून हे तिन्ही व्यावसायिक मूल्य आहेत आणि डी ऑप्शन दिलेला आहे वरीलपैकी सर्व. तुम्ही अभ्यास करत असताना तिन्ही ही समुपदेशकाची व्यावसायिक मूल्य आहेत आणि डी ऑप्शन दिलेला आहे वरीलपैकी सर्व. अशा प्रकारचे वरीलपैकी सर्व म्हणजे तिन्ही समुपदेशकाची व्यावसायिक मूल्य आहेत. तर बऱ्याच वेळेस काय करत असतात कन्फ्युजन करण्यासाठी प्रश्न फिरून विचारला जातो की समुपदेशन करत असताना काही काही गोष्टी काय केल्या जातात की आलटून पालटून विचारल्या जातात. मग तुमचे हे पर्याय जे आहेत फिरवले जातात. काही असंबंध शब्द ओळखा असं विचारलं जातं किंवा समुपदेशन करताना मग लायसनचं महत्व काय आहे लायसनवर विचारल्या जातात. नंतर पदव्युत्तर पदवी म्हणजे नेमकं काय आहे यात सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं. अधिस्वीकृती आणि विशेषीकरण नेमकं काय आहे ह्या प्रत्येक घटकाचं आपल्याला नॉलेज असलं पाहिजे तरच आपलं उत्तर हे करेक्ट येऊ शकतं. हे आपल्या इथं लक्षात घेणं महत्वाचं आहे. म्हणून डी हे उत्तर आहे. नंतर आहे 13वा प्रश्न. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन एपीए ज्याला की अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन असं म्हणतात. तर यांनी मानसशास्त्रज्ञांसाठी किती समुपदेशनासाठी किती नैतिक मूल्ये सांगितलेली आहेत? नैतिक मूल्ये किती सांगितली? जशी व्यावसायिक मूल्ये सांगितलेली आहेत तशी नैतिक मूल्ये कोणी सांगितली आहेत? अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन एपीए यांनी समुपदेशनासाठी किती नैतिक मूल्ये सांगितली? अगोदर जी बघितली आपण ती प्रोफेशनल मूल्य होती, व्यावसायिक मूल्य होती आणि आता जे आपण पाहणार प्रश्न विचारत आहोत ज्यावर विचारलेला आहे ते म्हणजे नैतिक मूल्ये. की मॉरल प्रिन्सिपल्स काय असतात, कोणती असतात आणि अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन समुपदेशकासाठी सायकोलॉजिस्टसाठी कोणती नैतिक मूल्ये सांगितलेली आहेत? तर पहिला ऑप्शन दिलेला आहे 8, 10, 15, 5. तर यामध्ये आपल्या अभ्यासासाठी अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशननी 10 नैतिक मूल्ये सांगितलेली आहेत. ती 10 नैतिक मूल्ये कोणती ही तुम्ही स्वतः नोट्स काढायच्या, ते पॉइंट आपल्या समोर काढून घ्यायचे, आपलं पुस्तक पूर्णपणे काढून घ्यायचं, पुस्तकामध्ये पाहायचं आणि प्रत्येक घटक अभ्यास करायचा आणि तो आपल्याकडे लिहून काढायचा. म्हणजे त्या 10 घटकावर सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारला जातो. इथं समजण्यासाठी आपल्याला 10 घटक जरी लिहिला असले तर बाकीचे 10 घटक कोणते आहेत हे जेव्हा माहित होतं तेव्हा तुमचं उत्तर करेक्ट येतं. म्हणून अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशननं नैतिक मूल्ये 10 सांगितलेली, पण 10 मूल्ये कोणती याचा अभ्यास करा, कारण त्यावरही प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून तुमचं बी हे उत्तर बरोबर आहे. तर बऱ्याच वेळेस प्रश्न फिरवलाही जातो. तर मानसशास्त्रज्ञांसाठी किंवा समुपदेशकासाठी कोणत्याच असोसिएशनने नैतिक मूल्ये सुचवलेली आहेत? समुपदेशकासाठी किंवा मानसशास्त्रज्ञांसाठी कोणी नैतिक मूल्ये सांगितलेली आहेत? तर मग ऑप्शन दिले जातात तिथे एपीए अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन, भारतीय सायकोलॉजिकल असोसिएशन, बऱ्याच वेळेस अदर कंट्रीची कुठलेही नाव दिली जातात आणि तुम्हाला विचारलं जाते कोण सांगितले. तर आपल्याला करेक्ट उत्तर माहित पाहिजे की अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशननं ही नैतिक मूल्ये सांगितलेली आहेत. अशा प्रकारचा फिरून सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारला जाऊ शकतो. म्हणून आपलं 10 हे उत्तर करेक्ट आहे. बी की जे मी हायलाइट केलेलं आहे, बाकी सगळे व्हाईट आहेत आणि बाकी डार्क केलेलं आहे, म्हणजे त्याचं उत्तर ते तुम्हाला समजण्यासाठी दिलेलं आहे. 10 पण नक्की तुम्ही 10 मूल्ये कोणती आहे ती तुमच्या माइंडमध्ये असली पाहिजे, आपल्याला समजली पाहिजे, तरच तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने त्या प्रश्नाचं उत्तर येत असतं. 14 समुपदेशन ही एक डॅश प्रक्रिया आहे. तर समुपदेशन ही डॅश प्रक्रिया आहे. नंबर 1 मर्यादित, बी व्यापक, सी संकुचित, डी अतिसंकुचित असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर समुपदेशन ही एक मर्यादित प्रक्रिया आहे.
मर्यादित. कारण की ते स्पेशलायझेशन असतं. क्लायंटची समस्या जी असेल, त्या विशिष्ट मर्यादित असलेल्या समस्येवर ते काय करतं? समुपदेशन करत असतं. म्हणजे प्रत्येक घटक तो काउन्सिलिंगमध्ये येत नाही, तर त्याचं स्पेशलायझेशन असतं. जेव्हा करियर काउन्सिलिंग करायची असते, तर करियर काउन्सिलरला तिथं काउन्सिलिंग केली जाते. मॅरिटल काउन्सिलिंग असेल, तर मॅरिटल काउन्सिलिंगच मर्यादित स्वरूपामध्ये केली जाते. सगळ्याच काउन्सिलिंग समुपदेशनामध्ये ॲट अ टाईम एकदाच केल्या जात नाही. तर एक मर्यादित स्वरूपामध्ये समुपदेशनाची ही प्रक्रिया आहे, लिमिटेड प्रक्रिया आहे आपलं असं म्हणता येतं. म्हणून मर्यादित हे शब्द वापरले आहेत. आणि त्याचा व्यापक, संकुचित आणि अतिसंकुचित हे तर सरळच आहे. कारण संकुचित नाहीये, अतिसंकुचित नाहीये, व्यापक फार स्वरूपात अशी बी नाहीये. एक स्पेशल असते, विशिष्ट वेळेपुरती, विशिष्ट समस्येवर समुपदेशन केलं जातं. म्हणून समुपदेशन ही डॅश प्रक्रिया आहे. तर ही समुपदेशन एक मर्यादित, विशेष प्रक्रिया आहे. या अर्थाने हे उत्तर बरोबर आहे. ए. नंतर समुपदेशन मार्गदर्शन ही एक प्रक्रिया आहे. जसं की आपल्या सिलेबससाठी व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन काउन्सिलिंग अँड गाईडन्स हा घटक आहे. तर समुपदेशन आणि मार्गदर्शन यामध्ये काय फरक आहे हे तुम्हाला मी 9 घटकामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. 9 समुपदेशनाचे पॉइंट्स आणि 9 मार्गदर्शनाचे पॉइंट दिले. तुम्ही ते नोट्समध्ये तुमच्या पीपीटीमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकता, की जेणेकरून की ते उत्तर तुम्हाला आणखी त्या समुपदेशन आणि मार्गदर्शन या दोन्ही घटकावर तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून दोन्हीमधला फरक काय आहे? या अर्थानं छोटे 2 मी सॅम्पल उदाहरण घेतले, की समुपदेशन ही एक मार्गदर्शन ही एक डॅश प्रक्रिया आहे. इथे सुद्धा ऑप्शन दिलेले आहेत. व्यापक, ए, बी मर्यादित, सी खंडित आणि सी संकुचित या अर्थानं. तर मार्गदर्शन ही एक व्यापक प्रक्रिया आहे. मार्गदर्शनामध्ये अनेक प्रकारचं मार्गदर्शन केलं जातं. म्हणून ती व्यापक प्रक्रिया आहे. तर काउन्सिलिंग ही व्यापक प्रक्रिया नसून एका विशिष्ट प्रक्रिया आहे. एका मर्यादेमध्ये राहून काउन्सिलिंग केली जाते. म्हणून काउन्सिलिंग ही एक मर्यादित प्रक्रिया आहे. तर मार्गदर्शन ही व्यापक प्रक्रिया आहे. मार्गदर्शनाचा एक भाग म्हणून समुपदेशनाला ओळखलं जातं. म्हणून तुमचं ए हे उत्तर इथं बरोबर आहे. पण मार्गदर्शन आणि समुपदेशन यामधला जो फरक आहे त्यावरही प्रश्न विचारले जातील. म्हणून मार्गदर्शन आणि समुपदेशन यामध्ये दोन्हीमध्ये फरक काय आहे याचा सुद्धा तुम्ही अभ्यास करा आणि पहा नेमकं दोन्हीमध्ये काय फरक आहे आणि दोन्हीच्या व्याख्या काय आहेत हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं महत्वाचं आहे, जेणेकरून की तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. त्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमचा मायक्रो अभ्यास होतो. मायक्रो अभ्यास झाला की तुम्हाला ती प्रश्नाची उत्तर सोडवण्यासाठी अवघड जाणार नाही. तुम्हाला इथे सांगितलं की मी काही प्रश्न दिलेला नाही, पण तुमच्या माहितीस्तव काही गोष्टी महत्वाच्या आहेत. तर समुपदेशन प्रक्रियेमध्ये समुपदेशनाची तयारी किंवा सज्जता यामध्ये पुढील बाबीचा समावेश होतो. तुम्हाला माहित असण्यासाठी इथे दिलेलं आहे की समुपदेशनाची तयारी, प्रिपरेशन करत असताना, सज्जता असताना, सज्ज होण्यासाठी आपल्याला काय काय आवश्यकता असतं. तिथं 10 घटकाचा समावेश त्याच्यामध्ये केलेला आहे. तत्परता, समुपदेशन पूर्व मुलाखत, जीवन वृत्तांत, प्रत्यक्षात समुपदेशन प्रक्रियेची सुरुवात, समुपदेशकास भेटण्याची वेळ व परवानगीचे कारण, संदर्भ, चिंता, पहिली मुलाखत, पुनर्तपासणी, आत्मविश्वास वाढवणे, उपदेश करणे, हे समुपदेशन प्रक्रियेची सज्जता, तयारी, प्रिपरेशन करत असताना ह्या 10 घटकाचा अभ्यास करावा लागतो. परीक्षेसाठी तुम्हाला विचारलं जाऊ शकते. त्यातला कुठलाही घटक, काही घटक दिले जातात, काही घटक दिले जातात आणि विचारलं जातं की समुपदेशनाच्या तयारीसाठी खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होतो. 3 घटक देतात आणि बाकीचे घटक देत नाहीत किंवा वरीलपैकी सर्व सांगतात. म्हणजे आपल्याला ह्या 11 जो घटक आहे ते आपल्याला माहीत असले पाहिजे, की जेणेकरून की त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं सोडवता आलं पाहिजे. म्हणून समुपदेशन प्रक्रियेमध्ये समुपदेशनाची तयारी किंवा सज्जता यामध्ये पुढील बाबीचा समावेश होत असतो. 11 घटकांचा समावेश होत असतो. तो वेगवेगळ्या पुस्तकामध्ये कमी जास्त होऊ शकतो, पण तुम्हाला परीक्षेसाठी सगळीच प्रश्न विचारले जाणार नाहीत, पण एखाद्या वेळेस विचारलं जाऊ शकतं की समुपदेशनाद्वारे खालीलपैकी काय वाढवलं जातं? आत्मविश्वास वाढवला जातो का चिंता वाढवली जाते? का समस्येचं निराकरण कसं केलं जातं? अशा वेगवेगळ्या घटकांवर प्रश्न फिरून सुद्धा विचारले
जातात. म्हणून इथं या घटकाचा सुद्धा तुम्ही अभ्यास करा किंवा हे पॉइंट तुमच्या लक्षात ठेवा. नंतर 15वा प्रश्न आहे, समुपदेशन संबंधाविषयी खालीलपैकी कोणी व्याख्या केलेली आहे? विद्यार्थी मित्र, तुम्ही लक्षात ठेवा की समुपदेशनाविषयीचा अभ्यास करत असताना कोणकोणते काउन्सलर असतील, सायकॉलॉजिस्ट असतील, मानसशास्त्र म्हणजे सायकॉलॉजिस्ट म्हणून आहे. आपण जेव्हा कोणता जनरल सायकॉलॉजीचा पेपर शिकत असतो, सॉरी थर्ड इयरच्या अनुषंगानं थर्ड इयरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲबनॉर्मल सायकॉलॉजिस्ट असेल, सायकोपॅथॉलॉजी ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिसऑर्डर्स असतील. त्या डिसऑर्डरवर कोणी अभ्यास केलेला आहे, सिग्मंड फ्रॉइडनं कोणत्या घटकांवर फोकस केले, असे सायकॉलॉजिस्टची नावं, काउन्सलरची नावं ही आपल्याला माहीत असली पाहिजे. सायकॉलॉजीचे जसे की मानसशास्त्राचे जनक असतील, सोशल सायकॉलॉजी जनक कोण, या अर्थाने फॉर एक्झाम्पलसाठी. पण आपल्याला प्रत्येक क्षेत्रातल्या त्या मानसशास्त्रज्ञांचं कार्य आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर आपण त्या प्रश्नाची उत्तरे चांगल्या पद्धतीने लिहू शकतो आणि त्याचे प्रश्न तुम्हाला प्रश्न परीक्षेला विचारले जातात. जसं की इथं पहिली प्रश्न विचारला आहे की समुपदेशन संबंध, ज्याला की काउन्सिलिंग रिलेशनशिप असं म्हणतात, याविषयी खालीलपैकी कोणी व्याख्या केलेली आहे? समुपदेशन संबंधाविषयीची व्याख्या कोणी केलेली आहे? काउन्सिलिंग रिलेशनशिप विषयी अभ्यास कोणी केलेला आहे? डेफिनेशन कोणी केलेली आहे? त्याच्यामध्ये नंबर 1 ऑप्शन दिलेला आहे पेपेन्स्की आणि पेपेन्स्की. बी दिलेला आहे अल्बर्ट एलिस, सिग्मंड फ्रॉइड, ॲडलर. हे ॲडलरवर वर अर्धा रफार आहे, पण ते टाईप करताना ते आलेलं नसल्यामुळं ॲडलर हा शब्द लिहिलेला आहे. ॲडलर, तर वर अर्धचंद्र आहे तुमच्या समजण्यासाठी. तर समुपदेशन संबंधाविषयी पेपेन्स्की आणि पेपेन्स्की यांनी अभ्यास केलेला आहे आणि त्यांनी डेफिनेशन समुपदेशन संबंधाविषयी केलेली आहे. म्हणून पेपेन्स्की आणि पेपेन्स्की हे उत्तर बरोबर आहे. कारण अल्बर्ट यांनी काय काय सांगितलेलं आहे? आरईबीटी सांगितलेली आहे. आरईबीटी म्हणजे तर्कसंगत विचार पद्धती, थेरपी या अर्थानं. सिग्मंड फ्रॉइडनं आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे, मनोविश्लेषण सिद्धांत मांडला. आणि ॲडलर यांनी पर्सनॅलिटीची थिअरी मांडलेली आहे. बरोबर आहे. इंडिव्हिज्युअल व्यक्तिगत पर्सनॅलिटी ज्याला म्हणतो, की ती पर्सनॅलिटी थिअरी मांडलेली. म्हणून अल्बर्ट नाही, सिग्मंड फ्रॉइड नाही, ॲडलर नाही, तर कोण राहिलं मग? पेपेन्स्की आणि पेपेन्स्की हे उत्तर तुमचं करेक्ट असेल. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन जे आहे ते बाहेर काढले पाहिजे आणि पॉसिबिलिटी उत्तराची जवळ आली पाहिजे. बरोबर आहे. 4 पैकी अंदाजाने जर गोळी जर मारली तर आपली लागण्याची शक्यता पॉसिबिलिटी कमी असते. पण 2 बाहेर काढले आणि 2 पैकी अंदाजाने लॉजिक लावून जर थोडं उत्तर लिहिलं तर 2 पैकी पॉसिबिलिटी तुमची 50% उत्तर येण्याची पॉसिबिलिटी वाढू शकते. 50% चांस बढ़ता क्वेश्चन आने का, 2 बाहर निकलने के बाद. 4 कंफ्यूजन है तो 4 में से तुम्हारा क्वेश्चन उत्तर सही नहीं आएगा, लेकिन 2 बाहर निकालने के बाद पॉसिबिलिटी 50% बढ़ सकती क्वेश्चन आने. लॉजिकली आपल्याला तर्क लावून प्रश्नाची उत्तर सोडवणं फार महत्वाचं असतं. नंतर आहे 16वा प्रश्न. दोन व्यक्तीतील निरीक्षण आंतरक्रियाचा अनुमानित भावनात्मक गुणधर्म व्यक्त करण्यासाठी वापरली जाणारी गृहीत कल्पना म्हणजे डॅश होय. ही व्याख्या दिलेली आहे पाहिजे. तर मग ही नेमकी व्याख्या कशाची आहे? हे जेव्हा आपण सेकंड चॅप्टर, जेव्हा काउन्सिलिंग रिलेशनशिप हे चॅप्टर पाहत असतो, तर त्या चॅप्टरमध्ये आपल्याला ही व्याख्या तुम्हाला पाहायला मिळेल सुरुवातीलाच. तर याच्यामध्ये 2 व्यक्तीमधील निरीक्षण आंतरक्रियाचा अनुमानित भावनात्मक गुणधर्म व्यक्त करण्यासाठी वापरली जाणारी गृहीत कल्पना म्हणजेच डॅश होय. तर ए दिलेला आहे समुपदेशन संबंध, बी सी मुलाखत आणि डी संप्रेषण. 2 व्यक्तीमधील निरीक्षण आंतरक्रियांचा अनुमानित भावनात्मक गुणधर्म व्यक्त करण्यासाठी वापरली जाणारी गृहीत कल्पना म्हणजे समुपदेशन संबंध. ही पेपेन्स्की यांनी केलेली डेफिनेशन आहे. म्हणून समुपदेशन संबंध हे या गृहीत कल्पनेचं उत्तर आपल्याला आहे असं गृहीत धरता येतं, आहे. म्हणून समुपदेशन नाहीये, मुलाखत तर नाहीये आणि संप्रेषण तर नाहीयेच. म्हणून समुपदेशन संबंध हे उत्तर तुमचं करेक्ट आहे. तर इथं एमसीक्यू जरी नसलं तरी समुपदेशन संबंध परिमिती किंवा घटक खालीलपैकी कोणते आहेत? समुपदेशन करत असताना समुपदेशन संबंध जेव्हा काउन्सिलिंग रिलेशनशिप असते तेव्हा आपल्याला काही परिमिती, काही घटक दिलेली असतात. त्या घटकाचा अभ्यास करणं फार महत्वाचं असतं. तर ते नंबर 1 घटक अनन्यसाधारणता हा घटक आहे. वस्तुनिष्ठता, व्यक्तिनिष्ठता पहिला घटक आहे. अस्तित्ववादी संपर्क,
आणि जी आहे बोधात्मकता, क्रियात्मकता. परीक्षेसाठी हे सुद्धा घटक तुम्हाला विचारले जाऊ शकतात, की समुपदेशन संबंधाविषयीचे खालीलपैकी कोणते घटक आहेत किंवा खालीलपैकी समुपदेशन परिमितीचा कोणता घटक नाही. कोणता घटक नाही. 3 घटक हे देतात आणि चौथा वेगळा दिला जातो आणि ते तुम्हाला फाइंड करायचा असतो, शोधायचा असतो. म्हणून आपल्याला समुपदेशन संबंधाविषयीच्या परिमिती किंवा एलिमेंट आपल्याला माहीत असणं आवश्यक असतात. हे 4 जर माहीत असले, तर असलेले विचारले काय आणि नसलेले विचारले काय तरी आपलं उत्तर येतं. कोणते घटक आहेत म्हटलं तर हे 4 माहीत पाहिजे. मग कोणता नाही विचारला तर नाही, हे आपल्याला 4 माहीत असलं की नाही ऑटोमॅटिक कळतं. म्हणून अशा प्रकारचे छोटे-छोटे प्रश्न दुसरे सुद्धा विचारले जाऊ शकतात. त्यानंतर आहे सल्लार्थी. सल्लार्थी आहे, ती झालेली आहे तिथं लिहिण्यामध्ये मिस्टेक झालेली आहे. सल्लार्थी व्यक्तीचे व्यक्तिमत्व योग्य त्या दिशेने विकसित व्हावे म्हणून घडत असलेले सातत्यपूर्ण बदल म्हणजे डॅश होय. सल्लार्थी व्यक्तीचे व्यक्तिमत्व योग्य त्या दिशेने विकसित व्हावे म्हणून घडत असलेले सातत्यपूर्ण बदल, कंटिन्यू त्यांच्या बिहेवियरमध्ये बदल होत असतात. मग त्याला काय म्हणायचं नेमकं? आणि व्यक्तिमत्वामध्ये योग्य त्या दिशेने विकसित व्हावे, त्याची पर्सनॅलिटी, क्लायंटची, कारण क्लायंट हा मेंटली डिस्टर्ब झालेला असतो. त्याची समस्या घेऊन तो काउन्सिलरकडे येत असतो. मग काउन्सिलरकडे आल्यानंतर त्याच्या व्यक्तिमत्वाला एक योग्य दिशा दिली पाहिजे आणि त्याला तो विकसित झाला पाहिजे, तो डेव्हलप झाला पाहिजे, त्याच्या वर्तनामध्ये परिवर्तन आलं पाहिजे, त्याच्या बिहेवियर म्हणजे चेंजेस झाले पाहिजे. मग हे सातत्यानं ज्या प्रक्रियेमध्ये जाते त्याला काय म्हणतात? त्याला मुलाखत म्हणतात. ए ऑप्शन, बी समुपदेशन प्रक्रिया, सहानुभूती, एकाग्रता. हे 3 ऑप्शन आहेत आणि बी उत्तर समुपदेशन प्रक्रिया आहे. तर समुपदेशन प्रक्रिया ही सातत्यपूर्ण कंटिन्युअसली चालू असते. म्हणून समुपदेशन प्रक्रिया हे तुमचं या प्रश्नाचं उत्तर करेक्ट आहे. मुलाखत नाहीये, सहानुभूती नाहीये, एकाग्रता तर नाहीयेच. म्हणून हे तिन्ही ऑप्शन वगळता बी हे ऑप्शन तुमचं आहे. म्हणून समुपदेशन प्रक्रिया हे करेक्ट उत्तर आहे. समुपदेशन प्रक्रियेत किती पायऱ्या आहेत? समुपदेशन प्रक्रियेत किती पायऱ्या आहेत? तर समुपदेशन प्रक्रियेच्या 8 पायऱ्या. पहिला ऑप्शन ए, बी 9, सी 10 आणि डी 12. तर समुपदेशन प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने 8 स्टेप्स सांगितलेल्या आहेत. त्या 8 स्टेप्स कोणत्या आहेत ह्या तुमच्या माइंडमध्ये असल्या पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. तुम्हाला परीक्षेला त्या स्टेप्सवर सुद्धा प्रश्न विचारले जातात की समुपदेशनाच्या नेमक्या पायऱ्या किती आहेत आणि त्या पायऱ्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. 8 हा शब्द याच्यासाठी दिला की तुम्ही 8 हे घटक सुद्धा तुम्हाला माहीत असले पाहिजे. 9, 10, 12 हे उत्तर नाही, तर 8 समुपदेशनाच्या पायऱ्या कोणत्या आहेत हे तुम्हाला पाठवलेली नोट्स, तुम्हाला पाठवलेली पीपीटी असेल, त्यामध्ये तुमचं पाहणं काम आहे की 8 स्टेप्स सरांनी सांगितलेल्या याच्या प्रश्नाचं उत्तर 8 म्हटलं. म्हणजे 8 उत्तर का आहे? असा प्रश्न आपल्या माइंडमध्ये आला पाहिजे. तर त्याचं उत्तर तुमचं 8 हे कसं आहे हे जेव्हा कळतं तेव्हा मग आपला मायक्रो स्टडी होतो. चांगलं सूक्ष्मता अभ्यास होतो आणि नॉलेज डेप्थ वाढत असते. आपल्या नॉलेजची खोली, आपल्याला नॉलेज वाढत असतं की जेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर 8 का आहे हे जेव्हा कळतं तेव्हा. ठीक आहे. तर पुन्हा आणखी असंबंध शब्द ओळखा. परीक्षेला मी तुम्हाला इथं आवर्जून सांगेल, परीक्षेसाठी कमीत कमी 4-5 प्रश्न तरी असंबंध शब्द ओळखा येतात. 40 पैकी 4-5 प्रश्न, 5-7 प्रश्न तर 100% येण्याची शक्यता, पॉसिबिलिटी जास्त असते. असंबंध शब्द ओळखा. खाली दिलेले ती तत्कालीन ध्येय, दीर्घकालीन ध्येय, प्रक्रिया ध्येय आणि स्मार्ट ध्येय ही समुपदेशनाची ध्येय आहेत. तर याच्यामध्ये असंबंध शब्द ओळखा असा प्रश्न विचारलाय. तर आपल्याला माहित आहे की समुपदेशनाची 3 ध्येय आहेत. मग 3 ध्येय कोणती? तत्कालीन ध्येय, दीर्घकालीन ध्येय, प्रक्रिया ध्येय आणि स्मार्ट ध्येय हे नाहीये. स्मार्ट ध्येय काउन्सिलिंगचं ध्येय नाही. तत्कालिक ध्येय, दीर्घकालीन ध्येय आणि प्रक्रिया ध्येय हीच समुपदेशनाची प्रामुख्यानं आपली गोल्स आहेत. हे आपल्याला लक्षात घेणं महत्वाचं आहे. तरच आपलं हे उत्तर बरोबर येतं. जर आपल्याला समुपदेशनाची ध्येयच माहित नसतील, हमें पता नहीं है कि काउंसलिंग की गोल क्या है, ये काउंसलिंग की गोल पता नहीं है, तो ये उत्तर भी पता नहीं होगा. तो हमें पता होना चाहिए, आम्हाला माहित असलं पाहिजे की समुपदेशनाची ध्येय कोणती आहेत,
आणि असंबद्ध शब्द ओळखत असताना तिने तुम्हाला अगोदर सांगितले की 3 एका कॅटेगरीमधले असतात आणि हा वेगळ्या कॅटेगरीचा असतो. म्हणून फाइंड ऑड मॅन आउट ज्यांना म्हणतात, की त्याला वेगळा शब्द आपल्याला शोधावा लागत असतो आणि तो वेगळा शब्द 3 बाहेर काढून वेगळा शब्द आपल्याला काढायचा असतो आणि ते तुमचं उत्तर करेक्ट येऊ शकतं. म्हणून लक्षात ठेवा, परीक्षेसाठी तुम्हाला कमीत कमी 4-5 प्रश्न तर हमखास परीक्षेसाठी असतात. म्हणजे 5-6 प्रश्न तुमचे फार सोपे असतात. फक्त लॉजिकली आपल्याला ती ओळखता आली पाहिजे. ती आपल्याला समजली पाहिजे, की वेगळं काढण्यासाठी ती आपल्याला आयडिया आली पाहिजे. लॉजिकली आपला जसा अभ्यास असला पाहिजे, तर आपण इथं त्याचं उत्तर करेक्ट शोधू शकतो. म्हणून या पेपरचा अभ्यास करत असताना प्रत्येक पॉइंट तुम्ही नोट्समध्ये काढत चला, की समुपदेशन म्हणजे काय, व्याख्या, समुपदेशनाची प्रक्रिया नेमकी कशी चालते, हे सगळ्या गोष्टी पॉइंट पॉइंट जर तुम्ही करत गेलात तर तुम्हाला अभ्यासासाठी फार सोपं जाईल. त्यानंतर शेवटचा जो क्वेश्चन आहे, असंबद्ध शब्द याचा अर्थाने घेतलेला आहे, की जेणेकरून तुम्हाला असंबद्ध शब्द काय आहे हे लक्षात यावं या अर्थानं. असंबद्ध शब्द ओळखा. याच्यामध्ये समुपदेशक परवानाधारक असावा, मानसशास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अधिस्वीकृती आणि विशेषीकरण, आणि डी आहे तत्कालीन ध्येय. तर या प्रश्नाचं उत्तर तत्कालीन ध्येय आहे. तर मग तत्कालीन ध्येय का आहे? समुपदेशक हा परवानाधारक असला पाहिजे. हे समुपदेशकाचं व्यावसायिक मूल्य आहे, प्रोफेशनल व्हॅल्यू आहे, व्यावसायिक मूल्य आहे. बी मानसशास्त्रातील पदव्युत्तर पदवी, हे सुद्धा व्यावसायिक मूल्य आहे, प्रोफेशनल मूल्य आहे. त्याचबरोबर अधिस्वीकृती आणि विशेषीकरण हे सुद्धा समुपदेशनाचं व्यावसायिक मूल्य आहे. म्हणून बी, सी हे तीनही प्रोफेशनल मूल्य आहेत काउन्सिलिंगचे. म्हणून हे तिन्ही शब्द वेगळे आणि तत्कालीन ध्येय हे समुपदेशकाचं ध्येय आहे, हा शब्द अलग असतो. असंबद्ध शब्द आहे, कारण तिन्ही शब्दाशी याचा संबंध नाहीये. म्हणून तो अलग शब्द आपल्याला लक्षात घेणं महत्वाचं आहे. अलग का आहे? कारण की तिन्ही प्रोफेशनल व्हॅल्यू आहे आणि तत्कालीन ध्येय, समुपदेशकाची जी आपली 3 ध्येय आहे, तर त्या 3 ध्येयापैकी तत्कालीन ध्येय आहे. म्हणून तत्कालीन ध्येय डी हे तुमचं उत्तर बरोबर आहे. तर अशा प्रकारचे विद्यार्थी मित्र, आपला सुरुवातीचं जे काही फर्स्ट आणि सेकंड चॅप्टर, ह्या 2 चॅप्टरवर मी तुम्हाला 20 शब्द शब्द म्हणण्यापेक्षा क्वेश्चन सॅम्पलच्या स्वरूपात दिलेले आहे. सॅम्पल म्हणजे नमुना, की परीक्षेला प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात. तर यासाठी अशा प्रकारचे तुमच्या राहिलेल्या 2 चॅप्टरमध्ये समुपदेशनाची आंतरक्रिया आणि समुपदेशन मुलाखत हे जे 2 चॅप्टर आहेत, ह्या 2 चॅप्टरवर तुम्ही ज्या पद्धतीनं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सॅम्पल सांगितलेली आहेत, दिलेली आहेत, तशाच पद्धतीनं तुम्ही राहिलेल्या जे 2 चॅप्टर आहेत त्यावर मायक्रो अभ्यास करा. अशी छोटी-छोटी प्रश्न स्वतःला विचारा आणि स्वतः तयार करा ऑब्जेक्टिव्ह, की जेणेकरून की तुम्हाला परीक्षेसाठी सोपं जाईल. तुम्हाला आयडिया आलेलीच आहे. तुम्ही थर्ड इयरला आहात म्हणजे मॅच्युअर आहात. तुमचं नॉलेज वाढलेलं असतं. आपली बुद्धी परिपक्व झालेली असते. तर त्यावेळेस आपल्याला छोटे-छोटे एम-सी-क्यू स्वतःला काढता आले पाहिजे. एम-सी-क्यू काढत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, की समुपदेशन कोणत्याही विषयाचा अभ्यास करत असताना किंवा मानसशास्त्र, सायकॉलॉजीचा असेल, तर प्रश्न परीक्षेला कसे विचारले जातात, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, की आपण जे अभ्यास करतो त्या घटकाचा, त्या प्रत्येक घटकाच्या व्याख्या, डेफिनेशन आपल्याला आल्या पाहिजेत. डेफिनेशन आने को ना, हर एक की डेफिनेशन अपने को याद करनी चाहिए. पाठ करायला पाहिजे, लिहून प्रॅक्टिस करायला पाहिजे, म्हणजे ती आपल्या माइंडमध्ये जास्तीत जास्त पद्धतीनं स्टोरेज राहील. जर आपण वाचून सोडून देत असतील, तर त्यामुळं काय होतं, की ती आपल्या माइंडमधून जाण्याची शक्यता असते. तर ती घेण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी त्या घटकाचा अभ्यास आपल्याला करावा लागत असतो. म्हणून समुपदेशनाची अभ्यास करत असताना डेफिनेशन काय आहे, सायकॉलॉजिस्टची नावं काय आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची प्रश्न जे असतात त्या प्रश्नाचे पॉइंट्स, एक एक पॉइंट आपल्याला आला पाहिजे.
समुपदेशनाची ध्येये कोणती? तर ध्येय आपल्याला सगळी माहीत असली पाहिजे. समुपदेशनाच्या पायऱ्या कोणत्या? तर 8 पायऱ्या आपल्याला माहीत असल्या पाहिजे. समुपदेशकाची नैतिक मूल्ये कोणती आहेत? 10 नैतिक मूल्ये आपल्याला पाठ असली पाहिजेत. समुपदेशकाची व्यावसायिक मूल्ये कोणती आहेत? ती समुपदेशकाची व्यावसायिक मूल्ये आपल्याला 3 जी आहेत ती माहीत असली पाहिजे. 3 आहेत तर नेमकी कोणती आहे? समुपदेशनाच्या पायऱ्या 8 असतील तर मग 8 त्या पायऱ्या कोणत्या आहेत? ह्या अशा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. असंबंध शब्द ओळखा असाही प्रश्न विचारला जातो. मग तो असंबंध शब्द वेगळा कसा आहे हे सुद्धा विचारलं जातं. म्हणजे डेफिनेशन, सायकोलॉजिस्टची नावं, असंबंध शब्द ओळखा आणि सगळे पॉइंट तुम्हाला जे थेरॉटिकल प्रश्न लिहित असताना जेव्हा लिहावं लागत असतं, एमसीक्यू मध्ये लिहायची गरज नसते, तर त्या पद्धतीनं तुम्हाला प्रत्येक घटकाचे पॉइंट तुम्हाला काढणं आवश्यक असतं. तरच आपल्याला चांगल्या प्रकारची मार्क परीक्षेमध्ये पडू शकतात. तर विद्यार्थी मित्र, मी बऱ्याच वेळेस असं सांगत असतो की माणसानं परीक्षेमध्ये एखाद्या वेळेस फेल झालं तर हरकत नाही, पण आयुष्यामध्ये माणसानं पास झालं पाहिजे. बरोबर आहे? आयुष्य आपलं लाईफ महत्वाचं आहे. हे परीक्षा आपल्या आयुष्यामध्ये येतात जातात, पण आपलं आयुष्य मात्र एकदाच येतं आणि ते चांगल्या पद्धतीनं जगण्यासाठी परीक्षेत फेल झालं तर हरकत नाही, पण माणसाने आयुष्यामध्ये पास झालं पाहिजे आणि आयुष्यामध्ये पास होण्यासाठी आपल्याला परीक्षाही चांगल्या पद्धतीनं पास व्हायची असते. म्हणून परीक्षा तर पास होणंच गरजेचं आहे, पण परीक्षेबरोबर आपल्या लाईफमध्ये सुद्धा आपण पास झालो पाहिजे ही गोष्ट आपल्याला इथं लक्षात घेणं महत्वाचं आहे. तरी तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी बेस्ट लक. चांगल्या पद्धतीनं पेपर सोडवा आणि परीक्षा सोडवत असताना काही महत्वाची गोष्ट असते की परीक्षाच्या अगोदर आपल्याजवळ सगळ्यात महत्वाचं आपलं हॉल तिकीट आपल्यासोबत असलं पाहिजे. आपल्याकडे आपलं आयडेंटिटी कार्ड असलं पाहिजे, जेणेकरून की आपल्याला तिथं विचारल्यानंतर आपल्याला हॉल तिकीट, आयडेंटिटी कार्ड दाखवता आले पाहिजे. नाहीतर परीक्षेमधून आपल्याला बऱ्याच वेळेस बाहेर काढलं जातं आणि मग आपलं नुकसान होण्याची शक्यता असते आणि आपण मग तिथं परेशान होतो. म्हणून आपण वेळेच्या अगोदर अर्धा तास सेंटरवर गेलं पाहिजे. विदाऊट टेन्शन. कुठल्याच प्रकारचा तुमच्यावर प्रेशर असता कामा नये, टेन्शन असता कामा नये. फ्री फ्रँकली आपण परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे आणि फ्री फ्रँक गेलं तर तुमचे चांगल्या प्रकारचे अभ्यास किंवा प्रश्नाची उत्तर चांगली येऊ शकतात. आणि त्यासाठी काय महत्वाची गोष्ट असते, परीक्षेच्या अगोदर आपला स्टडी महत्वाचा असतो, अभ्यास असतो. एखाद्या वेळेस अभ्यास न करता जर तुम्ही फेल झाला तर त्यात काहीच नाही ना. तुम्ही अभ्यासच केला नाही तो फेल होणे वाले. बरोबर आहे? त्याच्यामध्ये काही हेच नाही ना. अभ्यास नाही केला तर फेल होणारच आहे. अभ्यास केला 100% पास होणार. म्हणून परीक्षेच्या अगोदर प्रत्येक घटकाचा अभ्यास करा. अभ्यास करूनच टेन्शन फ्री परीक्षेचा सामना करा. कारण परीक्षेमध्ये एखाद्या वेळेस फेल झालं तरी आपल्याला डबल परीक्षा देता असते. म्हणून परीक्षेमध्ये फेल झाल्याचं वाईट वाटण्याचं कारण नाही. बरोबर आहे? आणि दुसऱ्याशी तुलना करून तर आपण अजिबात कधीच जीवन जगायचं नाही. दुसरा पास झाला म्हणजे काय, त्याने अभ्यास केला म्हणून पास झाला. आपण पास झालो नाहीत कारण आपण अभ्यास केला नाही. म्हणून अशा प्रकारची आपली मेंटॅलिटी स्थिर ठेवा. टेन्शन कुठलंच घ्यायचं नाहीये. टेन्शन फ्री पण लॉजिकली आणि अभ्यास करून प्रश्न जर सोडवले तर निश्चितपणे तुम्हाला आयुष्यामध्ये परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारचे मार्क पडतील. ही गोष्ट आपल्या इथं लक्षात घेणं महत्वाचं आहे. तर जाता जाता शेवटी बऱ्याच वेळेस एक व्हिडिओ इथं तुम्हाला If you like this काही video, गोष्टी सांगितलेल्या please आहेत की जसं की subscribe my YouTube if channel you like this video, and please also subscribe my support YouTube us channel. with your जेणेकरून की subscription. काय की YouTube चॅनल Thanks सबस्क्राईब for करण्या watching. पाठीमागचा उद्देश विद्यार्थी तुम्ही मित्र, member अशी बनणार. नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्या नंतरचे जे काही अभ्यासावर एमसीक्यूचे असतील, तुम्हाला थेअरीचे असतील, आवश्यक असणारे कुठे व्हिडिओ मोटिवेशनल psychology व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत पाहण्यासाठी येण्यासाठी आपल्या YouTube निश्चितच चॅनलचे सबस्क्राईब YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन त्याच्यावर कमेंट्स करा, जेणेकरून व्हिडिओ तुम्हाला आपल्या पुढचा व्हिडिओ ग्रुपवर कुठल्या म्हणा, घटकांवर WhatsAppच्या बनवता येईल पाठवण्याची तुम्ही गरज निश्चित नाही. तुम्हाला सजेस्ट करू ऑटोमॅटिक शकता. तुम्हाला ज्या गोष्टी समजत व्हिडिओ नसतील आहे त्या तुमच्या समजण्यासाठी अभ्यासाविषयीचा निश्चितपणे आपल्या किंवा एखादा YouTube चॅनलद्वारे दिशा देण्याचा प्रयत्न एक करत राहील. व्हिडिओ थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग. येत असतो. म्हणून चॅनल आपल्याला YouTube चॅनल If you सबस्क्राईब करा. like this video, आपल्याला please subscribe my YouTube channel पाहू शकतो. and also तिथे support छोटासा us याच्यामध्ये with your क्लिप subscription. दिलेली आहे. Thanks for watching. विद्यार्थी मित्रो, या अशी अर्थानं नवनवीन आणि व्हिडिओ तुमच्या शेवटी अभ्यासावर जाता जाता तुम्हाला आवश्यक असणारे व्हिडिओ थँक्स फॉर वॉचिंग. पाहण्यासाठी
निश्चितच एक तास होत आलेला YouTube आहे. चॅनलला सुपर सबस्क्राईब लेंथ करा. झाली आहे. त्याच्यावर आपला कमेंट्स खूप करा, मोठा जेणेकरून तुम्हाला व्ह्यूज पुढचा आलेला आहे, व्हिडिओ की कुठल्या जेणेकरून की घटकांवर सगळं बनवता डिटेल या येईल व्हिडिओमध्ये हे तुम्ही सांगितलेलं निश्चित आहे. सजेस्ट करू शकता. शेवटी तुम्हाला ज्या गोष्टी तुम्हाला समजत येणाऱ्या नसतील त्या परीक्षेसाठी समजण्यासाठी बेस्ट लक, मी निश्चितपणे चांगली आपल्या परीक्षा द्या, YouTube टेन्शन चॅनलद्वारे फ्री प्रयत्न परीक्षा करत द्या राहील. आणि थँक यशस्वी यू व्हा. व्हेरी गुड मच लक. फॉर थँक्स फॉर वॉचिंग. वॉचिंग.